गुड इव्हनिंग. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. बालमित्रांनो, आपण मिशन आरंभ जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग, शेवगाव तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या विशेष प्रयत्नातून वेगवेगळ्या विषय घटकांचा अतिशय व्यवस्थित अभ्यास करत आहोत. इंग्रजी विषयाची आपली अशी तिसरी तासिका आहे. आपण यापूर्वी ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आणि आज आपल्याला शिकायचंय डिग्री. अतिशय महत्वाचा उपयुक्त असा घटक आहे. याची अगदी सुरुवातीपासून बेसिक माहितीपासून ते कठीणातल्या कठीण प्रश्नापर्यंतचा विचार आज आपण आजच्या तासिकेमध्ये करणार आहोत. सर्वप्रथम सगळ्यांना एक सूचना आहे की आपण आपली इंग्लिशची वही समोर ठेवायची आहे. एकदम व्यवस्थित बसायचे, आपल्याला कुठल्याही प्रकारचा डिस्टर्ब होणार नाही या अशा पद्धतीने आपण बसायचे आणि सर्वांनी व्यवस्थित आता लक्ष द्यायचे. आजचा घटक आहे डिग्री. इंग्लिश ग्रामर मध्ये डिग्री हा जो टॉपिक आहे हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. बघा, आता सुरू करू आपण. नेमकं डिग्री म्हणजे काय, डिग्रीची व्याख्या काय आहे आणि डिग्रीचे प्रकार कोणते आहेत. बघा मित्रांनो, आपल्या समोर आहे डिग्री. याची व्याख्या नेमकी काय होते, आपण कशाला डिग्री म्हणायचं. डेफिनेशन: डिग्री ऑफ कंपॅरिझन इज यूज टू कंपेअर द क्वालिटी ऑफ पर्सन, एनिमल, प्लेस ऑर थिंग. आता व्याख्येवर आपल्याला एखादा प्रश्न कदाचित येऊ शकतो, येईल त्याची पूर्णतः गॅरंटी नाही, पण आपल्याला हे माहिती पाहिजे की जो घटक आपण शिकतोय नेमकी त्याची व्याख्या काय आहे. कंपॅरिझन म्हणजे तुलना. डिग्री म्हटलं की त्या ठिकाणी तुलना हा शब्द आपल्या लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे डिग्री ऑफ कंपॅरिझन मीन्स इट इज यूज टू कंपेअर द क्वालिटी ऑफ पर्सन. आता हा जो क्वालिटी शब्द आहे या ठिकाणी आपल्याला थोडंसं हायलाइट करायचं आहे. क्वालिटी म्हणजे एखाद्या व्यक्तीकडं, एखाद्या प्राण्याकडं, एखाद्या ठिकाणाचं किंवा एखाद्या वस्तूचं जे काही वैशिष्ट्य असतं, जो काही गुणधर्म असतो, त्याचा जो गुण असतो, थोडक्यात त्यासाठी जे ऍडजेक्टिव्ह वापरलेलं असतं ना, त्या एकमेव ऍडजेक्टिव्हशी निगडीत हा संपूर्ण डिग्रीचा प्रकार असतो. त्यामुळं क्वालिटी हा शब्द सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. डिग्री ऑफ कंपॅरिझन इज यूज टू कंपेअर द क्वालिटी ऑफ अ पर्सन, एनिमल, प्लेस ऑर थिंग. And there are three types of degree: positive degree, comparative degree and superlative degree. मित्रांनो, तुम्हाला इयत्ता 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये अगदी बेसिक या घटकाची ओळख दिलेली आहे. शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आपण याचा खूप चांगला सराव करत असतो आणि आता याच्या पुढे जाऊन व्याकरणाच्या दृष्टीनं आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं याचा आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे, कशा स्वरूपाचे प्रश्न याच्यावर येणार आहेत आणि कोणकोणत्या मेमरी ट्रिक्स या घटकासाठी आपल्या लक्षात ठेवायच्यात, हे सर्व आपण या तासिकेमध्ये शिकणार आहोत. सर्वांनी शेवटपर्यंत काळजीपूर्वक तासिका बघायची आहे आणि आता दिलेले जेवढे प्रश्न असतील यापुढे ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला आपण बघूया. पहिली डिग्री आहे पॉझिटिव्ह डिग्री, दुसरी आहे कंपॅरेटिव्ह डिग्री आणि तिसरी आहे सुपरलेटिव्ह डिग्री. डिग्रीचे 3 प्रकार आपल्या लक्षात आलेले आहेत. आता प्रत्येक प्रकार एकदम सविस्तर शिकण्याचा आपण प्रयत्न करूया. पहिला प्रकार आहे पॉझिटिव्ह डिग्री. मुलांनो, पॉझिटिव्ह डिग्री जी असते हिला आपण मराठीमध्ये समभाव असं म्हणू शकतो. आता आपण व्याख्येमध्ये बघितलं की या ठिकाणी तुलना असते, म्हणजे प्राणी, पशु, पक्षी, वस्तू यांच्या क्वालिटीचा उल्लेख करताना कंपॅरिझन केलेली असते. पण पॉझिटिव्ह ही डिग्री अशी आहे की याच्यामध्ये समभाव असतो, स्थिर भाव असतो, तेव्हा याला साधारण अवस्था असं म्हटलंय. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ पॉझिटिव्ह डिग्री? नाउ लिसन. इट शोज द क्वालिटी ऑफ वन पर्सन ऑर थिंग, नो कंपॅरिझन इज मेड. अतिशय महत्वाचा शब्द आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कंपॅरिझन होत नाही. कंपॅरिझन होते कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये, कंपॅरिझन होते सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये. पण पॉझिटिव्ह डिग्री जी असते ना त्याच्यामध्ये समभाव असतो, स्थिर भाव असतो, म्हणून त्याला सर्वसाधारण अवस्था असं म्हटलंय. एकदम सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला मराठीमध्ये. गणेश हा रमेश इतकाच हुशार आहे. बघा, गणेश हा रमेश इतकाच हुशार आहे. या वाक्यामध्ये आपण गणेश आणि रमेश यांची तुलना नाही केली. काय केलं, फक्त समान गुणधर्म त्यांचे शोधलेत, म्हणजे तो समभाव आहे. म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे कंपॅरिझन नसतं, हे आपण लक्षात घ्यायचंय. देर इज नो कंपॅरिझन मेड इन पॉझिटिव्ह डिग्री. चला काही उदाहरणांच्या द्वारे आपण अजून याचं स्ट्रक्चर समजून घेऊया की नेमकं कशाला पॉझिटिव्ह डिग्री म्हणतात. फर्स्ट एक्झाम्पल, राम इज ॲज टॉल ॲज श्याम. ज्यावेळेस ॲज ॲज यांच्या मध्ये ऍडजेक्टिव्ह असतं मुलांनो, त्यावेळेस पॉझिटिव्ह डिग्री असते. मग मला जर असा प्रश्न आला, फाइंड आउट द करेक्ट ऑप्शन ऑफ पॉझिटिव्ह डिग्री, तर एक लक्षात ठेवायचंय की ॲज ॲजच्या मध्ये मला ऍडजेक्टिव्ह शोधायचंय. दुसरा एक्झाम्पल आहे, धिस बॉक्स इज ॲज हेवी ॲज दॅन वन, दॅट वन.
दॅट वन म्हणजे त्या एकापेक्षा हा बॉक्स जड आहे. बघा, हा बॉक्स त्या एका बॉक्सपेक्षा जड आहे. पेक्षा नाही म्हणता येणार, त्या बॉक्स इतकाच जड आहे. म्हणजे दोघांची त्या ठिकाणी कंपॅरिझन नाहीये, फक्त बरोबरी केलेली आहे. बघा, राम हा श्याम इतकाच उंच आहे. हा बॉक्स त्या एका बॉक्स इतकाच जड आहे. पुढे बघा, सीता इज ॲज काइंड ॲज रिया. बऱ्याच मुलांना असं वाटेल सर हे आम्हाला सगळं येतं, हे खूप सोपं आहे, आम्हाला पुढचं शिकवा. मुलांनो, कुठल्याही अभ्यासाची सुरुवात ही अगदी बेसिक घटकापासून झाली पाहिजे. जर आपला बेस पक्का असेल तर आपली इमारत खूप चांगली उभी राहते. म्हणून सोप्या सोप्या गोष्टी अगोदर आपण पटकन समजून घेऊया, कारण काही मुलांना हा घटक नवीन आहे. सुरुवात 7वीच्या मुलांची या घटकापासून होत असते. त्यामुळं थोडंसं आपण बेसिक समजून घेऊया. चला पुढे. सीता ही रिया इतकीच दयाळू आहे. द टायगर इज ॲज स्ट्रॉंग ॲज द लायन. म्हणजे वाघ हा सिंहा इतकाच स्ट्रॉंग म्हणजे मजबूत आहे, शक्तिशाली आहे, असा या वाक्याचा अर्थ होईल. माय बॅग इज ॲज बिग ॲज युअर्स. माझी बॅग ही तुझ्या बॅग इतकीच काय आहे, मोठी आहे. बघा मुलांनो, म्हणजे या सर्व उदाहरणावरून आमच्या हे लक्षात आलं, जर सुरुवातीला सब्जेक्ट असेल, त्यानंतर टू बीज व्हर्ब असेल, त्यानंतर ॲजच्या मध्ये जर इथं ॲडजेक्टिव्ह दिलं असेल आणि जे मूळ स्वरूपामध्ये असेल आणि नंतर दुसऱ्या एखाद्या ॲनिमलचा, थिंगचा, प्लेसचा उल्लेख केला असेल तर बिनधास्त आपण ते वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आहे असं म्हणू शकतो. मित्रांनो, तुमच्या या 5-6 उदाहरणावरून लक्षात आले असणार आहे नक्की की आता पॉझिटिव्ह डिग्री आपण सहज ओळखू शकतो. बघा, काय लक्षात ठेवायचंय, ॲजच्या मध्ये जर ॲडजेक्टिव्ह असेल आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कंपॅरिझन नसेल तर समजायचं ही पॉझिटिव्ह डिग्री आहे. बघा, इथं फॉर्मॅट तयार झालाय आपला. स्ट्रक्चर कसं असतं, सब्जेक्ट, व्हर्ब, ॲज, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट आणि नंतर असतो त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह आणि नंतर ऑब्जेक्ट. चला, पॉझिटिव्ह डिग्री आपल्या लक्षात आलेली आहे. आता जाऊया आपण दुसऱ्या प्रकाराकडे, ते म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री. आता इथं मात्र शब्दामध्येच व्याख्या आहे. कंपॅरेटिव्ह म्हणजे इथं दोन वस्तूंची तुलना झालेली असते आणि इथं शब्द महत्वाचा आहे, टू. बघा, व्हॉट इज डेफिनेशन, इट कम्पेअर्स द टू पर्सन. इथं बा टू हे अतिशय महत्वाचं आहे. आणि दोन पेक्षा जास्त व्यक्तींची तुलना असेल, समूहाशी तुलना असेल किंवा अगदी जगाशी तुलना असेल तर मग ती सुपरलेटिव्ह डिग्री असते. कंपॅरेटिव्ह समजली तर सुपरलेटिव्ह आपल्या लक्षात येते. बघा, इट कम्पेअर टू पर्सन ऑर थिंग्स. फॉर एक्झाम्पल, राम इज टॉलर दॅन श्याम. बघा, तेच वाक्य आहे, फक्त इथं काय झालंय, दॅन हे कंजंक्शन. लक्षात घ्या, दॅन म्हणजे तुलना करणारा शब्द आम्हाला ओळखता आला पाहिजे. अगोदर आपण पॉझिटिव्ह डिग्री मध्ये हेच वाक्य कसं वाचलं, राम इज ॲज टॉल ॲज श्याम. राम हा श्याम इतकाच उंच आहे. पण हे वाक्य काय सांगतं, राम हा श्याम पेक्षा उंच आहे. म्हणजे श्याम इज नॉट ॲज टॉल ॲज राम, हे त्याचं पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर होणार आहे. म्हणजे या दोन व्यक्तींच्या उंचीची तुलना केलेली आहे. चला पुढे जाऊ आपण. गोल्ड इज मोर एक्सपेन्सिव्ह दॅन सिल्वर. बघा, दोन वस्तू कोणत्या आहेत, एक आहे गोल्ड आणि दुसरा आहे सिल्वर. दीज आर द मेटल्स and the comparison is made between these two metals. And what is comparison about expense, more expensive, अतिशय ते महाग आहे. म्हणजे सोनं हे चांदीपेक्षा महाग आहे, च्यापेक्षा, हे दर्शवण्यासाठी इथं दॅन हा शब्द आलेला असतो. म्हणजे खाली दिलेल्या 4 पर्यायामधून जर मला कंपॅरेटिव्ह डिग्री ओळखायची असेल तर मी पटकन लक्षात घेतलं पाहिजे ऑप्शन मध्ये दॅन आहे का. जर असेल त्याच्यानंतर मला विचार करावा लागेल हे जे ऍडजेक्टिव्ह आहेत त्याला इथं ER जोडलाय. बघा, इथं ER आहे, त्यानंतर इथं मोरचा हा एक शब्द अतिशय महत्वाचा लक्षात ठेवायचा आहे. इथं स्ट्रॉंगर आहे, इथं फास्टर आहे, इथं बिगर आहे. म्हणजे दोन गोष्टी मला अतिशय महत्वाच्या आहेत कंपॅरेटिव्ह डिग्री ओळखण्यासाठी. पुढचं वाक्य बघा, द लॉयन इज स्ट्रॉंगर दॅन वुल्फ. त्यानंतर अ ट्रेन इज फास्टर दॅन अ बस. मुंबई इज बिगर दॅन पुणे. म्हणजे मुंबई ही पुणेपेक्षा मोठी आहे. ट्रेन ही बसपेक्षा फास्ट म्हणजे वेगवान आहे, च्यापेक्षा. झालं, आपली कंपॅरेटिव्ह डिग्रीची डेफिनेशन आपल्या पूर्णपणे लक्षात आलेली आहे. कसा फॉर्मॅट तयार झालाय बघा, सुरुवातीला येणार आहे तुमचा सब्जेक्ट, त्यानंतर येतं टू बीज व्हर्ब,
त्यानंतर तुमचा जो ऑब्जेक्ट असतो, जो ऍडजेक्टिव्ह असतो, त्या ऍडजेक्टिव्हला असतं ER किंवा कंपॅरेटिव्ह तो ऍडजेक्टिव्ह दिलेला असतो. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं असतं दॅन. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर ज्याच्याशी तुलना केलेली आहे तो शब्द शेवटी म्हणजे ऑब्जेक्ट स्वरूपात दिलेला असतो. मित्रांनो, या प्रकारे आपण कंपॅरेटिव्ह डिग्री दिलेल्या पर्यायामधून सहज ओळखू शकतो. आता आपण जे समजून घेतोय हे जर समजलं तर पुढचे प्रश्न तुम्ही अगदी सहज चुटकीसरशी सोडवणार आहात. त्यामुळे हे सगळं व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचंय. चला, सुपरलेटिव्ह डिग्री. आता इथं तम भाव आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, काही वेळेला आपल्याला असं माहिती पाहिजे की नेमकं याला मराठीमध्ये काय म्हणायचं. तर बघा, समभाव म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री, तर भाव म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री, आणि तमभाव म्हणजे त्याला सुपरलेटिव्ह डिग्री म्हणतात. म्हणजे सम, तर आणि तम, तरतम भाव असा त्याला डिग्री या शब्दाचा अर्थ होतो. हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. तमभाव म्हणजे काय? सर्वोत्तम भाव. बघा, हा भाव काय आहे? सर्वोत्तम आहे. म्हणजे ही कंपॅरिझन असं सांगते की त्याच्यापेक्षा नंतर दुसरा कोणीच नाही, तोच बेस्ट आहे, तोच टॉलेस्ट आहे, तोच फिटेस्ट आहे, तोच सर्वोत्तम आहे, म्हणजे ग्रेटेस्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस EST असा सफिक्स जोडला जातो ऍडजेक्टिव्हला, त्यावेळेस सर्वोत्तम म्हणजे बेस्ट असणारी सुपरलेटिव्ह डिग्री आपल्या लक्षात येते. चला, इट कम्पेअर्स टू ऑर मोर पर्सन्स ऑर थिंग्स, म्हणजे दोन त्यापेक्षा जास्त, म्हणजे तीन किंवा त्यापेक्षा जास्त, दोन नाही. दोन व्यक्तींची तुलना असेल तर कंपॅरेटिव्ह होईल, पण तीन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती, वस्तू, पशु, पक्षी, काही असेल, पर्सन असेल, प्लेस असेल, थिंग्स असेल, एनी, कुठल्याही गोष्टीची तुलना जर तीन पेक्षा अधिक गोष्टींशी होत असेल तर समजायचं ही डिग्री सुपरलेटिव्ह आहे. सर्वांनी सुपरलेटिव्हचं स्पेलिंग सुद्धा व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. चला, काही उदाहरणांच्या द्वारे आपण बघूया. राम इज टॉलेस्ट बॉय इन द क्लास. याचा अर्थ असा होतो की त्या क्लासमध्ये राम इतका उंच कोणीच नाहीये. राम इज टॉलेस्ट. बघा, मग इथं काय लक्षात आलं आपल्या, की जे ऍडजेक्टिव्ह आहे त्याला EST लागलाय आणि त्याच्या अगोदर द आलाय. म्हणजे याची ओळख जर करायची असेल तर आम्हाला हे लक्षात ठेवायचंय, इथं द आहे का, त्यानंतर ऍडजेक्टिव्ह आहे का, आणि त्या ऍडजेक्टिव्हला पुढं त्या ठिकाणी काय जोडलेलं असणार आहे, EST. बघा, या प्रकाराने आपली जर रचना असेल तर बिनधास्त आपण ओळखायचं की सुपरलेटिव्ह डिग्री आहे. पुढचं वाक्य बघा, माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट माउंटन. म्हणजे माउंट एव्हरेस्ट हा सर्वात उंच पर्वत आहे. द हायेस्ट याचा अर्थ होतो सर्वात उंच. द टॉलेस्ट, द हायेस्ट म्हणजे सर्वात उंच, द टॉलेस्ट म्हणजे हा सुद्धा सर्वात उंच, पण ही व्यक्तींची तुलना आहे आणि ही पर्वताची तुलना आहे. पुढे चला, द चीता इज द फास्टेस्ट एनिमल. बघा, इज द फास्टेस्ट, चीता हा फास्टेस्ट एनिमल आहे. आता तुम्ही म्हणाल सर मग इथं इन द क्लास होतं, इथं हायेस्ट माउंटन असं आहे आणि इथं फास्टेस्ट एनिमल असं आहे. सर्वोत्तम मध्ये कधीच एखाद्या वस्तूची तुलना नसते, सगळ्यांशी किंवा तीन पेक्षा जास्त वस्तूंशी असते, व्यक्तींशी असते, प्राण्यांशी असते. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला याच्या पुढच्या वाक्याचा, शब्दाचा फारसा विचार करण्याची गरज नाही. बघा, सचिन वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट बॅट्समन. वन ऑफ द हा सुद्धा शब्द येऊ शकतो सुपरलेटिव्ह मध्ये. वेगवेगळ्या स्वरूपाचे उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम माहितीसाठी घेतलेले आहेत. वन ऑफ द ग्रेटेस्ट बॅट्समन, वन ऑफ द म्हणजे एकमेव. सचिन हा एकमेव महान बॅट्समन होता. इथं पास्ट टेन्स आलाय टू बीचा. आपण मागच्या तासिकेमध्ये हे सगळं बघितलंय, त्यामुळे या वाक्याचा शब्दशः मराठी अर्थ सुद्धा आपल्याला सांगता आला पाहिजे. पुढे चला, दिस इज द बेस्ट बुक. बघा, आता इथं काय म्हटलंय, हे सर्वात चांगले पुस्तक आहे. म्हणजे या पुस्तकासारखे दुसरे चांगले पुस्तकच नाही असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे तीन प्रकार आपण डिग्रीचे पाहिले. पहिला प्रकार पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे समभाव, त्याला स्थिर भाव म्हणतात. दुसरा प्रकार आपण पाहिला कंपॅरेटिव्ह डिग्री, त्याला आपण म्हणतो तरभाव. म्हणजे त्या ठिकाणी दोन व्यक्तींची, वस्तूंची, पशूंची, पक्ष्यांची, जागेची तुलना केलेली असते. आणि तिसरं पाहिलं समभाव म्हणजे सर्वोत्तम अवस्था, आणि ती डिग्री आहे मुलांनो सुपरलेटिव्ह डिग्री. मग इथं फॉर्मॅट कसा तयार झालाय, अगोदर असतो सब्जेक्ट, नंतर येतो व्हर्ब, नंतर येतं द. हे महत्वाचं लक्षात ठेवा. आणि जे ऍडजेक्टिव्ह असतं त्याला आपल्याला लावायचं आहे EST, म्हणजे ते सर्वोत्तम या अर्थाने येतं.
हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे. चला, आता अतिशय महत्वाचा भाग आहे मुलांनो. जर आपल्याला या प्रकारावरचे सर्व प्रश्न अचूक सोडवायचे असतील तर काही गोष्टी आपल्याला नियमासहित लक्षात घेणं गरजेचं आहे. फॉर्मेशन ऑफ डिग्रीज इयत्ता 7वीच्या शालेय अभ्यासक्रमात आणि शिष्यवृत्ती परीक्षेच्या आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमात शक्यतो ऍडजेक्टिव्हवर जास्त भर दिलाय. त्याच्यामुळे मी तुम्हाला ऍडजेक्टिव्ह कसे डिग्रीनुसार चेंज होतात, त्याचे काय रूल्स आहेत हे थोडक्यात सांगणार आहे. आणि लक्षात घ्या, समजून घ्या, हे आपल्याला माहित असणं अतिशय गरजेचं आहे. आता बघा, हे जनरली सर्व मुलांना माहित असतं की कॉम्पेरेटिव्ह मध्ये ER लागतो आणि सुपरलेटिव्ह मध्ये EST लागतो. बघा, टॉल, टॉलर, टॉलेस्ट काही प्रॉब्लेम नाही, ओळखीचं आहे आपले हे. स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट, लॉंग, लॉंगर, लॉंगेस्ट, फास्ट, फास्टर, फास्टेस्ट, काइंड, काइंडर, काइंडेस्ट, हॅपी, हॅपियर, हॅपीएस्ट, इझी, इझियर, इझिएस्ट, बिझी, बिझियर, बिझिएस्ट. मुलांनो, या समोरच्या ऍडजेक्टिव्ह मध्ये काही नियम दडलेत. बघा, ह्या 1, 2, 3, 4, 5 इथपर्यंतच्या ऍडजेक्टिव्हचं 5 ऑब्जेक्टिव्ह ऍडजेक्टिव्हचं जेव्हा आपण ऑब्झर्वेशन करणार आहात तेव्हा तुमच्या लक्षात येईल शेवट हा कॉन्सोनंटने झालाय. बघा, इथं कॉन्सोनंट आहे, इथं कॉन्सोनंट आहे, इथं कॉन्सोनंट आहे, इथं कॉन्सोनंट आहे. जर ऍडजेक्टिव्हच्या शेवटी कॉन्सोनंट येत असेल तर त्या ठिकाणी कॉम्पेरेटिव्ह मध्ये तुम्ही बिनधास्त ER लावू शकता. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. सगळ्याच ऍडजेक्टिव्हला आपल्याला ER लावून चालणार नाही, यासाठी हा रूल समजून घ्या. शेवटी कॉन्सोनंट असेल आणि आपल्याला त्याचं कॉम्पेरेटिव्ह करायचं असेल तर त्याच्या शेवटी ER असू शकतो, असेलच असं नाही. हे वाक्य तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळेल. चला, सुपरलेटिव्ह मध्ये काय प्रॉब्लेम नाही. इकडे ER आहे तर इकडे EST आहे. टॉलेस्ट, स्मॉलेस्ट, लॉंगेस्ट, फॅटेस्ट, काइंडेस्ट इथपर्यंत बरोबर आहे. म्हणजे पहिला नियम आमच्या लक्षात आलेला आहे. बहुतेक वेळेला ऍडजेक्टिव्हला ER जोडला सफिक्स तर होते कॉम्पेरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, आणि जर EST जोडला तर होतो सुपरलेटिव्ह. नो प्रॉब्लेम. आता खालचे ऍडजेक्टिव्ह बघा, हॅपी, हॅपियर, हॅपीएस्ट. बघा, मी हॅपी याला लगेच इथं ER जोडला तर ते कॉम्पेरेटिव्ह मध्ये चुकणार आहे. म्हणजे इथं एक रूल तयार झाला. इफ देर इज Y at the end of any adjective, then Y is replaced by I and then we join the suffix EST. हा रूल सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. जर एखाद्या ऍडजेक्टिव्हच्या शेवटी Y असेल तर तो रिप्लेस होतो, त्याच्याऐवजी I येतो आणि नंतर तुम्हाला ER लावायचा असतो. मुलांनो, हे स्पेलिंग आपलं चुकलं नाही पाहिजे. परीक्षेला काय असतं माहितीये का, फक्त इथं I देत नाही आणि ER जोडून देतात, किंवा असं देतात की हॅपियर याचं स्पेलिंग कदाचित परीक्षेला तुम्हाला असंही ऑप्शन मध्ये एखाद्या असू शकतो, हॅपी और. मुलं गडबडीत लगेच घाई गडबडीत काय करतात, हेच बरोबर करतात. अशा सिली मिस्टेक आपल्याला परीक्षेला करायच्या नाहीयेत. अर्थात ही सिली मिस्टेक नाही, ही बिग मिस्टेक आहे. नियम सगळ्यांनी समजून घ्यायचे. हॅपी, हॅपियर, हॅपीएस्ट. त्यानंतर बघा, सेम तोच रूल आहे. Y इज रिप्लेस बाय I, देन वी जॉईन सफिक्स ER, देन इझियर, इझिएस्ट, सेम, अँड बिझी, बिझियर, बिझिएस्ट. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 रूल लक्षात आलेले आहेत. एक, डायरेक्ट ऍडजेक्टिव्हला ER जोडलं कॉम्पेरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह झालं, डायरेक्ट EST जोडलं सुपरलेटिव्ह झालं. दुसरा नियम, जर शेवटी Y असेल तर Y ऐवजी I घ्यायचा, त्याच्यानंतर ER जोडायचा आणि त्यानंतर सुपरलेटिव्ह मध्ये EST जोडायचा. यस, हे आपल्या चांगल्यापैकी लक्षात आलंय, कारण याच्यावर आपल्याला प्रश्न सुद्धा पुढे सोडवायचे आहेत. पण मुलांनो, आत्ता जो रूल सांगितला तो रूल सगळ्याच ठिकाणी लागू पडत नाही, हे व्यवस्थित समजून घ्यायचं. नाहीतर जर समजलं नाही तर बरेच मुलं म्हणतात, सर तुम्ही आत्ता जे सांगितलं त्यानुसार आम्ही या सगळ्या पॉझिटिव्ह डिग्रीची कम्पेरेटिव्ह करताना ER लावणार. ब्युटिफुल, ब्युटिफुलर, ब्युटिफुलेस्ट. दिस इज रॉंग, रॉंग, रॉंग. असं होऊ शकत नाही, कारण ते शब्द आपण कधी ऐकलेच नाही, कधी वाचलेच नाही. त्याच्यामुळे अशा चुका आपल्याकडून शक्यतो होत नाही. ज्याचं वाचन चांगलं आहे, ज्याचं ऐकणं चांगलं आहे, शक्यतो अशा मुलांच्या चुका होत नाहीत. चला, जर ब्युटिफुल, केअरफुल, डिफिकल्ट, इंटरेस्टिंग, इम्पॉर्टंट, एक्सपेन्सिव्ह, इंटेलिजंट, डेंजरस, डिफिकल्ट यासारखे ऍडजेक्टिव्ह असतील, यासारखे म्हटलो मी, म्हणजे फक्त एवढेच नाही, यासारखे अनेक असे काही ऍडजेक्टिव्ह आहेत की ज्याची कम्पेरेटिव्ह डिग्री करताना आपल्याला डायरेक्ट त्याला ER जोडता येत नाही. ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. केअरफुल, मोर केअरफुल, मोस्ट केअरफुल. त्यानंतर डिफिकल्ट, मोर डिफिकल्ट, मोस्ट डिफिकल्ट. त्यानंतर इंटरेस्टिंग, मोर इंटरेस्टिंग अँड मोस्ट इंटरेस्टिंग. देर इज नो चेंज इन ऍडजेक्टिव्ह बट ओनली जॉईन प्रिफिक्स.
प्रिफिक्स म्हणजे त्याला उपसर्ग म्हणतो, की त्याच्या अगोदर आपल्याला मोर जोडायचे कंपॅरेटिव्ह मध्ये. आणि जर कंपॅरेटिव्ह मध्ये मोर असेल तर बिनधास्त आपण सुपरलेटिव्ह मध्ये मोस्ट जोडलं पाहिजे, प्रिफिक्स म्हणजे त्याच्या अगोदर. हा नियम आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहण्यासारखा आहे. बघा, एक्सपेन्सिव्ह, मोर एक्सपेन्सिव्ह, मोस्ट एक्सपेन्सिव्ह. इंटेलिजंट, मोर इंटेलिजंट, मोस्ट इंटेलिजंट. डेंजरस, मोर डेंजरस अँड मोस्ट डेंजरस. डिफिकल्ट, मोर डिफिकल्ट आणि मोस्ट डिफिकल्ट. हे आपल्याला वाचल्यानंतर, सराव केल्यानंतर व्यवस्थित समजण्यासारखं आहे. म्हणजे दुसरा नियम आपल्या लक्षात आलाय. मला याला तिसरा नियम म्हणावा लागेल. अगोदर पहिला नियम आपण पाहिला, ER आणि EST जोडून कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह होते. दुसरा नियम पाहिला, शेवटी Y असेल तर Y ऐवजी I घ्यायचा, त्याला ER आणि EST कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह मध्ये अनुक्रमे जोडायचा. त्याच्यानंतर जर असे काही ऍडजेक्टिव्ह असतील तर त्याला मोर आणि मोस्ट जोडलं जातं. काही मुलं म्हणतील, मग सर हे असे किती ऍडजेक्टिव्ह आहेत आणि मग ते आम्ही पाठ करायचे का? तर अजिबात नाही. शिक्षक शिकवताना लक्ष द्या, वाचन काळजीपूर्वक करा आणि कान व्यवस्थित ठेवा. आपल्याला हे सर्व आपोआप अंगवळणी पडतं. फार त्याचं पाठांतर करण्याची गरज नसते, पण काळजीपूर्वक जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर परीक्षेला आपली या घटकात चूक होऊ शकत नाही. नेक्स्ट, असं असलं तरी सुद्धा मुलांना मग सगळ्याच ऍडजेक्टिव्हला ER आणि EST लागतो का? अजिबात नाही. Some adjectives are irregular adjective. Now listen, some adjectives are irregular adjective. It means that they can't convert into comparative degree by joining suffix ER and superlative degree by joining suffix EST. असा नेम काय फिक्स नाहीये. आता हे इरेग्युलर काय आहेत? कारण इथं दोन्ही ठिकाणी चेंज झालाय. जसं की तुमच्या आवडीचा शब्द आहे गुड, बेटर, बेस्ट. बघा, चांगला, च्यापेक्षा चांगला आणि सर्वात चांगला. तर मी जर असं म्हटलो गुड, गुडर, गुडेस्ट, तर ते चुकीचं आहे. बॅड, बॅडर, बॅडेस्ट, ते सुद्धा चुकीचं आहे. मग गुडचं काय होतं कंपॅरेटिव्ह मध्ये? गुड, बेटर, बेस्ट. आता हे शब्द आपण ऐकले असतात आणि आपण गुडर आणि गुडेस्ट कुठंच ऐकत नाही. त्याच्यामुळे आपल्याकडून चूक होण्याचं काहीच कारण नाही. फक्त हे लक्षात ठेवा की इरेग्युलर जे ऍडजेक्टिव्ह असतात त्यांचं कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह मध्ये अशा प्रकारे चेंज होत असतं. चला, बॅड, वर्स, वर्स्ट हा एक शब्द लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला परीक्षेला हा शब्द आलेला आहे. मुलांनो, आमचा असा अनुभव आहे की बहुतेक वेळेला प्रश्नपत्रिकेत प्रश्न देताना असे प्रश्न दिले जातात, असे ऍडजेक्टिव्ह कदाचित या घटकात घेतले जातील की जे आपण चुकू शकतो, ज्याचं स्पेलिंग आपण चुकू शकतो किंवा कदाचित जे जास्त वेळ आपण वाचलेलं नसतं तेच परीक्षेला येऊ शकतं. म्हणून जे परीक्षेला येऊ शकतं, जे महत्वाचं आहे त्याला VIP करा आणि आपल्या नोटबुक मध्ये अशा प्रकारचे ऍडजेक्टिव्ह व्यवस्थित अचूक स्पेलिंगसह लिहिण्याची प्रॅक्टिस सर्वांनी करायची. चला, आता बघा, लिटल, लेस आणि लिस्ट. थोडासा वेळ मी आपल्या यासाठी घेणार आहे कारण हे खूप महत्वाचं आहे. हे जर समजलं तर आपल्या डिग्रीचा प्रश्न शक्यतो चुकणार नाही. बघा, चॅलेंजिंग क्वेश्चन आपल्याला अशाच प्रकारच्या ऍडजेक्टिव्ह साठी विचारले जातात. पुढे मच, याचं मचर नाही होणार. मच, मोर, मोस्ट. सुपरलेटिव्ह डिग्री होते मोस्ट. म्हणजे जर सुपरलेटिव्ह मध्ये मोस्ट आला तर मला पॉझिटिव्ह मध्ये मच घ्यावं लागेल किंवा कंपॅरेटिव्ह मध्ये मला मोर घ्यावं लागेल. म्हणजे तुम्हाला कुठल्याही डिग्रीचं कुठल्याही डिग्री प्रकारामध्ये रूपांतर करण्यासाठी या गोष्टी बेसिक स्वरूपात माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. पुढे चला, फार, फर्दर आणि फर्देस्ट. समटाइम फार, फार्दर अँड फार्देस्ट इज ऑल्सो करेक्ट. बघा, फारचं फर्दर आणि फर्देस्ट पण होईल किंवा काही ठिकाणी फार्दर आणि फार्देस्ट हे पण बरोबरच आहे, काही अडचण नाही. आता इथे बघा, ओल्ड, एल्डर आणि एल्डेस्ट. आता ओल्ड हा जो ऍडजेक्टिव्ह आहे हा एज साठी जर आला असेल तर हरकत नाही, एल्डर आणि एल्डेस्ट होईल. म्हणजे वयाची तुलना करायची असेल तर होईल. पण याचं ओल्ड, ओल्डर, ओल्डेस्ट पण होऊ शकतं. जर आपल्याला काही जुना काळ आहे त्याची तुलना करायची आहे किंवा जुनी एखादी गोष्ट आहे तर त्या कंपॅरिझन मध्ये ओल्ड, ओल्डर, ओल्डेस्ट पण होऊ शकतं आणि ओल्ड, एल्डर, एल्डेस्ट पण होऊ शकतं. इट इज डिपेंड अपॉन द सिच्युएशन ऑफ दॅट सेंटेन्स. त्या वाक्याचा काय प्रसंग आहे, कशाशी तुलना केलेली आहे हे लॉजिकली लक्षात आलं की मग आपलं योग्य ते ऍडजेक्टिव्ह आपल्याला घेता येतं. चला पुढे. आता इथं बघा, इथं लेट आहे आणि इथं सुद्धा लेट आहे. लेट हे ऍडजेक्टिव्ह आपण दोन अर्थाने वापरतो. लेट म्हणजे आपण कालदर्शक पण वापरतो आणि लेट आपण ऑर्डर या अर्थाने पण वापरतो. तर बघा, लेट, लॅटर, लेटेस्ट. जर टाइम साठी आला असेल तर तिकडे लेटेस्ट होईल आणि जर लेट म्हणजे क्रमाने असा विचार केला आपण, तू खूप लेट आलास या अर्थाने जर आपण म्हटलो तर लॅटर आणि लास्ट, शेवटचा या अर्थाने सुद्धा
सुपरलेटिव्ह मध्ये चेंज होतो. म्हणून मी सांगितलं सम ऍडजेक्टिव्ह आर चेंज इन कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह डिग्री अकॉर्डिंग टू सिच्युएशन ऑफ दॅट सेंटेन्सेस. त्या वाक्यांची कंडिशन काय आहे, सिच्युएशन काय आहे, नेमकं कंपॅरिझन कशाशी केलेले आहे, यानुसार ठरलं जातं की आपण नेमका कोणता प्रकार घ्यायचा आहे. चला, आतापर्यंत तुमच्या सोबत बोलत असताना जे काही रूल्स आणि एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितले त्याची आपण पुन्हा एकदा आवृत्ती करूया. आणि हे सर्व अतिशय महत्वाचं आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी याचा स्क्रीनशॉट जरूर घ्या, कारण हे 5च नियम महत्वाचे आहेत आपल्याला अचूक ऍडजेक्टिव्ह ऑप्शन मधून निवडण्यासाठी. फर्स्ट रूल बघा, मुद्दाम मराठीमध्ये खास तुमच्यासाठी आणलेत. जो बेसिक वर्ड असतो, बेसिक वर्ड, त्याला म्हणजे मूळ शब्दाला ER आणि EST लावून कधी कधी विशेषण बदलतं. बघा, म्हणजे जर मूळ ऍडजेक्टिव्ह असेल आणि त्याला ER आणि EST लागला तर ER असतो कंपॅरेटिव्ह मध्ये, EST असतो सुपरलेटिव्ह मध्ये. आलं लक्षात? काही उदाहरण सांगा. क्लेव्हर, क्लेव्हरर, क्लेव्हरेस्ट. शॉर्ट, शॉर्टर, शॉर्टेस्ट. कोल्ड, कोल्डर, कोल्डेस्ट. सर्व काही लिहित नाही, आपल्याला पुढे जायचंय. एक उदाहरण फक्त आपण बघूया. कोल्ड, दिस इज बेसिक ऍडजेक्टिव्ह. कोल्ड, दिस इज बेस्ट. याचं कंपॅरेटिव्ह काय होईल? COLD. जसा आहे तसाच ठेवलाय, फक्त याला ER लागलाय. आणि याचं सुपरलेटिव्ह जर मला करायचं असेल तर कोल्डेस्ट, कोल्ड डेस्ट. D डबल घेण्याची काही गरज नाहीये, फक्त EST लावायचा आहे, आपलं काम संपलं. ओके, म्हणजे हा एकदम बेसिक रूल आहे जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच ऍडजेक्टिव्हला ER जोडा आणि EST जोडा, नो प्रॉब्लेम. दुसरा रूल लक्षात घ्या. ज्या शब्दाच्या शेवटी E हे अक्षर असते त्याला फक्त R कंपॅरेटिव्ह मध्ये आणि ST सुपरलेटिव्ह मध्ये जोडायचा. हा रूल व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे काय मुलांनो, जर ब्रेव हे ऍडजेक्टिव्ह असेल, म्हणजे शूर या अर्थाने जर ब्रेव हे ऍडजेक्टिव्ह असेल तर मी याला ब्रेव्हरर म्हणजे असं ER जोडलं तर हे रॉंग होईल. जर शेवटी ऑलरेडी त्यांनी ई दिलाय तर आपला ई जोडायचं काहीच कारण नाही, डायरेक्ट आर जोडायचा. म्हणजे काय बघा, व्हाईट हे जर मी ऍडजेक्टिव्ह घेतलं पांढरा या अर्थाने, तर याला व्हाईटरला मला व्हाईट ऑलरेडी स्पेलिंग दिसतंय, इथं फक्त मी आर जोडणार. वाईज म्हणजे हुशार. आता बघा, वाईज तर इथं ई आलाय तर ER नाही जोडायचं, फक्त आर जोडायचा. इट मीन्स दॅट इफ देर इज ई ऍट द एंड ऑफ एनी ऍडजेक्टिव्ह then join only R in comparative degree and only ST in superlative degree. म्हणजे हाच नियम लगेच आपण पाठ केला आणि परीक्षेला डायरेक्ट तेच लिहित बसलो तर उत्तर चुकू शकतं. अतिशय महत्वाचा भाग आहे मुलांनो. स्पेलिंग मिस्टेक टाळणं हे अतिशय गरजेचं आहे. कदाचित एखाद्या ऑप्शन मध्ये तुम्हाला याच वाईज या ऍडजेक्टिव्हला अशा प्रकारे ER जोडून दिलेला असू शकतो. आणि मग तुम्ही म्हणाल सर आम्हाला तुम्ही शिकवलं होतं जर एखाद्या ऍडजेक्टिव्हला ER जोडलेला असेल तर कंपॅरेटिव्ह होतं. नाही, शेवटी ई असेल तर फक्त आर जोडायचं आहे, म्हणजे तुम्हाला त्याचं अचूक स्पेलिंग सापडतं. म्हणजे हे रॉंग आहे, म्हणून हा नियम आपण सगळ्यांनी समजून घ्यायचा. चला, शब्दाच्या शेवटी जर वाय असेल, हे आता तुम्हाला सांगितलं होतं मी. बघा, एक उदाहरण घेऊ आपण. हेवी, HEAVY. हा बेस ऍडजेक्टिव्ह आहे. याचा कंपॅरेटिव्ह करताना हेवियरचं स्पेलिंग लक्षात घ्या. HEAVY. आता इथं आय रिप्लेस, वाय रिप्लेस होणार, इथं आय येणार, IER, हेवियर. आणि नंतर हेविएस्ट म्हणजे आय नंतर EST येईल. बघा, वाय रिप्लेस होतो आणि नंतर EST येतो. HEAVREST. चांगल्यापैकी आपल्या लक्षात आलेलं आहे. आपण याची प्रॅक्टिस करूया जेणेकरून आपलं स्पेलिंग चुकणार नाही. चला, चौथा नियम काय सांगतो? काही मोठ्या शब्दांच्या मागे मोर आणि मोस्ट हे शब्द लिहून ऍडजेक्टिव्ह चेंज होतं. जे आता सांगितलं तेच. म्हणजे डिफिकल्ट, मोर डिफिकल्ट, मोस्ट डिफिकल्ट. इम्पॉर्टंट, मोर इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट. युजफुल, मोर युजफुल, मोस्ट युजफुल. याला मी असं नाही म्हणू शकत युजफुल, युजफुलर, युजफुलेस्ट. अशी चूक करायची नाही. डिफिकल्ट, डिफिकल्टर, डिफिकल्टेस्ट. दिस इज रॉंग वन. म्हणून आपण लक्षात ठेवायचंय, काही शब्दांच्या ऍडजेक्टिव्हच्या मागे म्हणजे बिफोर मोर असेल तर ते कंपॅरेटिव्ह आहे आणि मोस्ट असेल तर ते सुपरलेटिव्ह आहे. चला, पुढचा महत्वाचा नियम आहे. काही लहान आणि एका अवयवी शब्दांचा शेवटचं अक्षर डबल होतं आणि मग तो चेंज होतो. आता हा नियम सर्वांनी थोडासा ग्रॅमॅटिकली समजून घ्या. अतिशय महत्वाचा नियम आहे. असे ऍडजेक्टिव्ह तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात. आता बिग हा
जर ऍडजेक्टिव्ह मी घेतला मोठा आणि याचं बिगर करताना जर मी असं लिहिलं BIGER, तर तुम्ही शिकवलं बिगला फक्त ER लावला की कम्पेरेटिव्ह होईल. दिस इज रॉंग स्पेलिंग. मग बिगरचं आपण बिगर का करतो, त्याचा व्याकरणाचा नियम आपल्याला माहित असला पाहिजे. त्याचा नियम असा आहे मुलांनो, बघा बिगरचं स्पेलिंग BIGGER. हेच स्पेलिंग तुमचं त्या ठिकाणी असणं अतिशय महत्वाचं आहे. आता का बरं डबल जी घेतला, तर व्याकरणाचा नियम असा आहे, जर शेवटी कन्सोनंट असेल आणि त्याच्या बिफोर व्हावेल असेल तर ते कन्सोनंट डबल होतं. AEIOU व्हावेल्स कोणते आहेत? AEIOU. देर आर 5 व्हावेल्स इन इंग्लिश. ओके, आता इथं लक्ष द्या. इथं फॅट हा हे जे ऍडजेक्टिव्ह आहे, फॅट हा जो वर्ड आहे, फॅट या ऍडजेक्टिव्ह मध्ये तुम्हाला काय दिसतंय? FAT. इट मीन्स दॅट लास्ट देर इज कन्सोनंट अँड बिफोर देर इज व्हावेल. म्हणजे सेकंड लास्ट लेटर जर व्हावेल असेल तर त्याचं स्पेलिंग लिहिताना मला FA ते कन्सोनंट डबल करावं लागेल आणि मग ER घ्यावं लागेल. सेम दिस कंडिशन इन सुपरलेटिव्ह डिग्री ऑल्सो. म्हणजे सुपरलेटिव्ह मध्ये सुद्धा फॅटेस्ट स्पेलिंग लिहिताना FATTEST असंच करावं लागेल. बघा, रेड रेडर रेडेस्ट, सॅड सॅडर सॅडेस्ट. म्हणजे या ठिकाणी हा नियम अतिशय महत्वाचा आहे. इथं बऱ्याचशा मुलांची चूक होण्याची दाट शक्यता असते. काय सांगितलं? शेवटी जर कन्सोनंट असेल, त्याच्या बिफोर जर व्हावेल आला असेल तर मग आपल्याला ते लेटर डबल घ्यायचे कन्सोनंट आणि नंतर ER किंवा EST प्रत्यय लावायचा आहे. मुलांनो, हे जर नियम तुमच्या सर्वांच्या लक्षात आले तर नक्कीच आपण सगळे प्रश्न अचूक सोडवू शकतो. चला, क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस. आता सगळ्यांनी सावध बसा, व्यवस्थित बसा आणि काळजीपूर्वक हे प्रश्न सोडवा. तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढणार आहे. सुरुवात करूया सोप्या सोप्या आणि बेसिक क्वेश्चन पासून. 7वीला शिष्यवृत्ती परीक्षेला कदाचित असेच ऑप्शन, असेच क्वेश्चन असू शकतात. तुम्ही ज्या पुस्तकाचा अभ्यास करताय अशा वेगवेगळ्या प्रकाशनाच्या पुस्तकाचे सगळे प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. कंप्लीट 8 वाजेपर्यंत सर्वांनी काळजीपूर्वक बघा. अनेक प्रश्न आपण सोडवूया. पहिला प्रश्न आहे क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस. चूज द ऑड वन आउट. मुलांनो, हा शब्द सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. सायन्समध्ये, इंग्लिशमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला हा शब्द येतो आणि याचा अर्थ होतो गटातून एक पर्याय वेगळा करा. ऑड वन आउट, एवढं लक्षात ठेवायचं. एक बाजूला काढायचंय. चला, क्लेव्हर क्लेव्हरर क्लेव्हरेस्ट, काही प्रॉब्लेम नाही, अगदी बरोबर आहे. आता शिकलो आपण बिग बिगर बिगेस्ट, स्पेलिंग सुद्धा अतिशय बरोबर आहे. इथं व्हावेल आहे, इथं कन्सोनंट आहे, म्हणजे इथं डबल कन्सोनंट येणं गरजेचंच आहे. दोन्ही पण बरोबर आहे. बॅड बेटर बेस्ट, दिस इज रॉंग वन. आणि मेनी मोर मोस्ट, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 3 हे आन्सर असलं पाहिजे. कारण इथं गुड असायला पाहिजे होतं. ते गुड बेटर बेस्ट आहे, म्हणजे बॅड बेटर बेस्ट असं दिलंय आणि आपला उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट, चूज द करेक्टली फॉर्म डिग्री ऑफ कम्पॅरिझन फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. डिग्री ऑफ कम्पॅरिझन आपल्याला योग्य शोधायची आहे की जी बरोबर आहे. चला, लिटल लेस लिटलेस्ट नाही होऊ शकत. आत्ताच आपण शिकलोय लिटल असेल तर लेस होतं, पण सुपरलेटिव्ह मध्ये त्याचं लिस्ट होणार, त्याचं लिटलेस्ट होणार नाही. म्हणजे पहिलं चुकलंय. आपल्याला बरोबर म्हणजे करेक्ट शोधायचंय बरं का. प्रश्न नीट वाचत चला. गुड बेटर बेस्ट, गुड बेटर बेस्ट हे तर आमच्या पाठच आहे. हेवी मोर हेवी मोस्ट हेवी, अजिबात नाही. इथं मोर आणि मोस्ट लागणार नाही. इथं हेवियर होईल, पण कसं होईल? हे वाय रिप्लेस होईल, याच्याऐवजी आय येईल, नंतर ER येईल. इथं हे वाय रिप्लेस होईल, नंतर IEST येईल. म्हणजे हे स्पेलिंग चुकलेलं आहे, म्हणजे हा ऑप्शन चुकला. डिफिकल्ट डिफिकल्टर डिफिकल्टेस्ट असं होऊ शकत नाही, कारण आम्ही शिकलोय मिशन आरंभ क्लासमध्ये की आपल्याला अशा प्रकारचे असे काही ऍडजेक्टिव्ह आहेत की ज्याला मोर आणि मोस्ट लागून कम्पॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह मध्ये चेंज होत असतो. त्यामुळं हे लक्षात ठेवायचं. आपलं उत्तर असणार ऑप्शन नंबर 2. चला, नेक्स्ट, चूज ऑड वन आउट. पुन्हा प्रश्न तोच आहे. आपल्याला एक ऑड असलेला ऑप्शन आउट करायचा आहे, म्हणजे तो बाहेर काढायचा आहे, वेगळा करायचा आहे, वर्गीकरण करायचंय. फ्यू फ्युएस्ट फेवर फ्युअर, म्हणजे इथं तुम्हाला क्रम दिलाय पण तो चुकीचा दिलाय. इथं पॉझिटिव्ह आलंय, इथं सुपरलेटिव्ह आलं आणि इथं कम्पॅरेटिव्ह आलंय. म्हणजे हे आपलं उत्तर नाही होऊ शकत. आपल्याला एक वेगळं करायचंय. बरं, शॉर्ट शॉर्टियर शॉर्टेस्ट हे सुद्धा रॉंग आहे, कारण इथं फक्त ER पाहिजे होता. हा इथं आय नको होता, याचं काही काम नाहीये. त्याच्यामुळे तो ऑप्शन चुकीचा आहे. बिजी बिजियर बिजेस्ट हे तर चुकलेलंच आहे. आता आपण शिकलोय इथं वाय नको होता, इथं आय हवा होता, पण तसं त्यांनी केलेलं नाही.
आणि सगळ्यात करेक्ट ऑप्शन आहे मेनी मोर मोस्ट. नो प्रॉब्लेम. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. पुढे चला. फिल इन द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट कॉम्पॅरिझन. योग्य कॉम्पॅरिझन निवडा. यस. एका सेकंदात तुमच्या सगळ्यांचं उत्तर आलेलं असणार आहे. ज्यांचं उत्तर आलं असेल त्यांना सगळ्यांना शाबासकी, कॉंग्रॅच्युलेशन. अगदी व्यवस्थित तुम्ही लक्ष देताय. बघा, ही इज इथं दॅन आहे. दॅन म्हणजे ही कॉम्पॅरेटिव्ह डिग्री आहे आणि कॉम्पॅरेटिव्ह डिग्री असेल तर ऍडजेक्टिव्ह असतं ईआर. मग ईआर कुठे? यंगर. बघा, ही इज यंगर दॅन मी. जर इथं द असतं आणि नंतर ईएसटी आलं असतं म्हणजे ही इज द यंगेस्ट इन द क्लास, इन द व्हिलेज, इन द वर्ल्ड एक्सेट्रा. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला कॉम्पॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री याच्यावर कसे प्रश्न येतात याचा अंदाज आलेला असू शकतो. चला, अजून काही प्रश्न खास तुमच्यासाठी. ऑड वन आउट. आता पुन्हा तुम्हाला ऑड करायचंय, एक आउट करायचंय, एक पर्याय वेगळा करायचा आहे. ऍज स्लो ऍज स्नेल अगदी बरोबर आहे. ऍज सॉफ्ट ऍज कॉटन हेही बरोबर आहे. ऍज रेड ऍज ब्लड इट इज ऑल्सो करेक्ट. ऍज फास्ट ऍज टर्टल. कासव स्लो असतं, फास्ट नसतं. ऑप्शन नंबर 4 इज अवर आन्सर. हे रॉंग आहे पण आपलं उत्तर आहे. बघा, इथं फक्त ऑड वन आउट म्हटलंय पण करेक्ट आणि इनकरेक्ट असं काहीच नाही म्हटलं. म्हणण्याची गरजच नाही. आपल्याला कळलं पाहिजे की 3 पर्याय बरोबर आहे म्हणजे एक पर्याय चुकला म्हणजे ते आपलं उत्तर आहे. जे चुकलंय ते आपलं उत्तर आहे. म्हणून प्रश्नाकडे थोडंसं व्यवस्थित आणि सावधगिरीने बघत चला. पुढचा क्वेश्चन बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स शोईंग द डिग्री ऑफ कम्पॅरिझन ऍज मेन्शन कम्पॅरेटिव्ह डिग्री. चला, तुम्हाला शोधायची मुलांना कॉम्पॅरेटिव्ह डिग्री. हा क्वेश्चन व्यवस्थित वाचत चला. कॉम्पॅरेटिव्ह डिग्री म्हटलं की आम्ही शिकलोय आता काय, त्याच्यामध्ये दॅन असलं पाहिजे. इथं आहे, इथं दॅन काही मला कुठं दिसत नाही. इथं ईएसटी आलाय म्हणजे हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं एक्झाम्पल आहे. विष्णू इज मोर टॉलर म्हटलंय. मोर टॉलर होऊ शकत नाही, तो फक्त टॉलर असतो म्हणजे हे चुकलंय. आणि विष्णू इज द मोर टॉल दॅन, इथं पण दॅन आलंय म्हणजे कम्पॅरेटिव्ह आहे. म्हणजे मुलांना इथं जर आपल्याला कम्पॅरेटिव्ह आहे पण इथं मोर म्हटलंय म्हणजे हे सुद्धा होऊ शकत नाही. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. विष्णू इज टॉलर दॅन ऑल अदर बॉईज. मुलांना तुमच्या डिग्री या चॅप्टरमध्ये तुमच्या पुस्तकामध्ये जे प्रश्न आहेत तेच प्रश्न तुम्हाला समजावण्यासाठी दिलेत. सर्वांनी पुस्तक समोर असेल तर त्याचं सुद्धा व्यवस्थित अवलोकन करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आम्ही जो अभ्यास करतो तोच अभ्यास आम्हाला मिशन आरंभमध्ये व्यवस्थित समजावून दिला जातो. चला, सुपरलेटिव्ह डिग्रीचं एक्झाम्पल तुम्हाला शोधायचे. चला, पटकन विचार करा. दॅट वॉज द हायेस्ट पीक ऑफ द माउंटन. ही इज क्लेव्हरर दॅन. चला, सुपरलेटिव्ह म्हटलंय आणि इथं ईआर ऑप्शन आलाय, इथं ईआर आलाय म्हणजे हा कम्पॅरेटिव्हचा एक्झाम्पल आहे. नो बडी वॉज ॲज केअर म्हणजे हे पॉझिटिव्हचं आहे. ही इज मोर ऍक्टिव्ह म्हणजे हे कम्पॅरेटिव्हचं आहे कारण इथं दॅन आलंय म्हणजे आपला आन्सर आहे सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये. दॅट वॉज द हायेस्ट पीक ऑफ द माउंटन. हायेस्ट पीक, पीक म्हणजे शिखर, माउंटन म्हणजे पर्वत. हायेस्ट म्हणजे सर्वात उंच होते या अर्थाने. चला, पॉझिटिव्ह डिग्री. आता आपल्याला शोधायची पॉझिटिव्ह डिग्री आणि वाक्य बघा. ऍज चे वाक्य आपण शोधूया. व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया आर ॲज बिझी ॲज मुंबई. मुंबई इज बिझियर दॅन मोस्ट अदर सिटीज इन इंडिया. हा आहे कम्पॅरेटिव्हचा ऑप्शन. मुंबई इज बिझियर दॅन हा सुद्धा कम्पॅरेटिव्ह. अदर सिटीज इन इंडिया आर नॉट ॲज बिझी ॲज मुंबई. इथं तुम्हाला फसवलंय मुलांना. इथं ॲज बिझी ॲज आलंय त्याच्यामुळे काही मुलं हा ऑप्शन निवडण्याची दाट शक्यता आहे. पण इथं अर्थ जर आपण बघितला तर तो अर्थ कम्पॅरेटिव्हचा होत नाही. आपला योग्य अर्थ काय होतो? व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया आर ॲज बिझी ॲज मुंबई. दिस इज करेक्ट सेंटेन्स ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. ओके, चलो नेक्स्ट. छोटीशी ट्रिक लक्षात ठेवा. डिग्री आयडेंटिफाय करायची असेल तर आपल्यासमोर ट्रिक असली पाहिजे. जर मला पॉझिटिव्ह डिग्री शोधायची आहे तर त्याच्यामध्ये कम्पॅरिझन नसणार आहे. ॲजच्या मध्ये ऍडजेक्टिव्ह असणार आहे, त्याला ईआर आणि ईएसटी नसणार आहे. दुसरं, जर मला कम्पॅरेटिव्ह डिग्री शोधायची आहे तर कम्पेअर टू युझिंग दॅन. इथं कम्पॅरेटिव्ह मध्ये दॅन असणं अतिशय महत्वाचं आहे. आणि सुपरलेटिव्ह जर असेल तर द आणि ईएसटी जो शब्द असणं गरजेचं आहे. आणि 3 or more युझिंग. कम्पेअर 3 or more युझिंग द किंवा ईएसटी. द आणि ईएसटी असेल तर सुपरलेटिव्ह असते. हे आपल्याला आता या ठिकाणी लक्षात आलंय. चला, आता आपल्याला एक अतिशय महत्वाचा रूल समजून घ्यायचा आहे मुलांनो. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये वन ऑफ द असेल तर कम्पॅरेटिव्ह डिग्री मध्ये मोस्ट ऑदर घ्यावे. चला, आतापर्यंत शिकवलेला सगळा भाग तुम्हाला अतिशय सोपा वाटला असणार आहे, काहीच हरकत नाही. पण मुलांनो इथं लक्ष द्या. इथं तुम्हाला सुपरलेटिव्हचं कम्पॅरेटिव्ह मध्ये करायचं असेल, कम्पॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर करायचं असेल तर त्यामधले कोणते शब्द महत्वाचे आहेत हे लक्षात ठेवण्याची एकदम छान ट्रिक सांगणार आहे. सर्वांनी लक्ष द्या.
बऱ्याच मुलांचा इथं गोंधळ होतो, सर व्हेरी फ्यू आल्यानंतर मग आम्ही नंतर काय घ्यायचं, किंवा वन ऑफ द आल्यानंतर आम्ही कॉम्पिटेटिव्ह करताना काय घ्यायचं, हे लक्षात कसं ठेवायचं हे सर्वांनी काळजीपूर्वक बघा. 5 मिनिटामध्ये हे सगळं तुम्ही पाठ करायचंय. अतिशय सोपं आहे. बघा पुन्हा एकदा सांगतो मी, जर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ द असेल तर त्याची कम्पेरेटिव्ह करताना तुम्हाला नंतर कम्पेअर करताना मोस्ट ऑदर घ्यायचंय आणि पॉझिटिव्ह डिग्री करताना व्हेरी फ्यू घ्यायचंय. म्हणजे यावरून हे लक्षात येतं, जर पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात व्हेरी फ्यूने झाली असेल तर मला सुपरलेटिव्ह मध्ये वन ऑफ द घ्यायचंय आणि कम्पेरेटिव्ह मध्ये मोस्ट ऑदर घ्यायचंय. नाही समजलं उदाहरण सांगतो. बघा आपल्या समोर इथे एक उदाहरण दिसतंय मुलांना. अतिशय महत्वाचा टॉपिक आहे, सगळ्यांनी काळजीपूर्वक बघा. हे समजलं म्हणजे डिग्री समजली. इंडिया इज वन ऑफ द लार्जेस्ट कंट्रीज इन द वर्ल्ड. बघा इंडिया इज वन ऑफ द, इट मीन्स दॅट दिस इज सुपरलेटिव्ह डिग्री, वन ऑफ द लार्जेस्ट. जर सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये वन ऑफ द आलेलं असेल तर कम्पॅरेटिव्ह डिग्री मध्ये आपल्याला काय करायचंय, मोस्ट ऑदर घ्यायचंय. म्हणजे हे कसं होईल बघा, इंडिया आपल्याला स्टार्टिंगला घ्यायचंय, इंडिया इज. आता आपल्याला घ्यायचंय लार्जर, कारण लार्जर हे कम्पॅरेटिव्ह मध्ये ER जोडून ऍडजेक्टिव्ह तयार होणार आहे. इंडिया इज लार्जर दॅन, इथपर्यंत तुमची कम्पॅरेटिव्ह डिग्री अगदी बरोबर आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला घ्यायचंय मोस्ट ऑदर. इथं जर तुम्ही एनी ऑदर घेतलं किंवा वेगळंच काही घेतलं तर तुमचं उत्तर चुकणार आहे. मोस्ट ऑदर सिटीज इन द वर्ल्ड, सॉरी कंट्रीज इन द वर्ल्ड, माफ करा, कंट्रीज, COUNTRIES इन द वर्ल्ड. जगामध्ये सर्वात मोठी, भारत हा जगामधला सर्वात मोठा देश आहे, एकमेव मोठा देश आहे या अर्थाने इन द वर्ल्ड. यस, आता तुमच्या हे लक्षात आलेलं असणार आहे. म्हणजे जर वन ऑफ द सुपरलेटिव्ह मध्ये असेल तर मला कम्पॅरेटिव्ह डिग्री करताना मोस्ट ऑदर घ्यायचंय. म्हणजे हे पण लक्षात ठेवा, जर कदाचित परीक्षेला मोस्ट ऑदर शब्द असलेली कम्पॅरेटिव्ह डिग्री आली आणि त्याचं सुपरलेटिव्ह तुम्हाला शोधायला आलं तर तुम्हाला हे माहित पाहिजे की सुपरलेटिव्ह मध्ये मला वन ऑफ द हे ऍडजेक्टिव्ह पूर्वी घेणं आहे. चला आता मला याची बनवायची पॉझिटिव्ह डिग्री. चला वरच्या नियमानुसार सगळ्यांनी पॉझिटिव्ह डिग्री करून घ्या. आपल्याला सुरुवात करावं लागेल व्हेरी फ्यू ने. बघा पॉझिटिव्ह डिग्री कशी होईल, व्हेरी फ्यू, व्हेरी फ्यू याने सुरुवात होणार आहे. व्हेरी फ्यू हे प्लुरल असल्यामुळे इथं बघा जसं मोस्ट ऑदर ह्या अनेक आहेत, म्हणजे अनेक मोठ्या देशांपैकी, तसं बघा कंट्री, कंट्रीज म्हणजे हे प्लुरल आहे, तसं आपल्याला पण व्हेरी फ्यू कंट्रीज घ्यावं लागेल. व्हेरी फ्यू कंट्री, व्हेरी फ्यू कंट्रीज. आता इथं आर घ्यावं लागेल मला. व्हेरी फ्यू कंट्रीज आर ॲज लार्ज ॲज, व्हेरी फ्यू कंट्रीज आर ॲज लार्ज ॲज इंडिया. हे आपलं पॉझिटिव्ह मधलं रूपांतर असणार आहे. सर्वांच्या लक्षात आला असेल हा रूल काय आहे. जर सुपरलेटिव्ह मध्ये वन ऑफ द असेल तर कम्पॅरेटिव्ह मध्ये मला मोस्ट ऑदर घेऊन कम्पॅरिझन करायची आहे आणि पॉझिटिव्ह डिग्री मध्ये मला व्हेरी फ्यू घ्यायचं आहे. हे लक्षात ठेवण्यासाठी थोडीशी मेमरी ट्रिक आपण नंतर घेणार आहोत. चला पुढे. आता बघा रूल नंबर 2. हा रूल नंबर 1 आणि रूल नंबर 2 समजलं ना तर नक्कीच आपले प्रश्न सगळे बरोबर येऊ शकतात. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये द आणि EST असेल म्हणजे हा कॉमन फॉर्म आहे. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये ऍडजेक्टिव्हच्या पूर्वी द असेल आणि ऍडजेक्टिव्हला EST असेल तर मुलांना जनरली कम्पॅरेटिव्ह डिग्री करताना दॅन घेऊन आपण एनी ऑदर घ्यायचं आणि त्याची कंपॅरिझन करून टाकायची. ज्याच्यामध्ये द आहे आणि शेवटी EST आहे अशा सुपरलेटिव्ह जर पॉझिटिव्ह करायचं असेल मला डिग्रीमध्ये रूपांतर तर मला सुरुवात करावी लागणार आहे वन नो ऑदरने. म्हणजे त्याची पॉझिटिव्हची सुरुवात होणार आहे नो ऑदरने. म्हणजे बघा खाली एक उदाहरण दिलंय, मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया. बघा मुंबई ही भारतातली सगळ्यात, मुंबई हे भारतातलं सगळ्यात मोठे शहर आहे, सर्वात मोठे शहर आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं शहर नाही असा त्याचा अर्थ होतो. आता मला याची बनवायची कम्पॅरेटिव्ह डिग्री. तर बघा काय होईल, मुंबई मला तसंच ठेवायचंय, मुंबई, मुंबई इज, ओके. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मुंबई इज असं घ्यावं लागेल. मुंबई, मुंबई इज बिगर. बघा मुंबई इज बिगर दॅन कम्पॅरेटिव्ह डिग्री. बघा आता काय घ्यायचं मला, एनी अदर सिटी इन इंडिया. बघा दॅन एनी अदर सिटी इन
इंडिया याचं प्लुरल होणार नाही हे लक्षात घ्या. याचं प्लुरल होणार नाही कारण एकच देशाशी तुलना केलेली आहे लक्षात घ्या. म्हणजे शहराची केलेली आहे. मुंबई इज बिगर दॅन एनी अदर सिटी इन इंडिया. म्हणजे मुंबई हे भारतातल्या कुठल्याही एका शहरापेक्षा कशी आहे मोठी आहे. म्हणजे आपण सरळ सरळ दोन शहरांची तुलना याच्यामध्ये केलेली आहे. आणि तिसरं आपल्याला पिढीमध्ये रूपांतर करायचे तर ते होणार आहे नो अदर. कसं होईल बघा. नो अदर म्हणजे दुसरी कोणतीही नाही. नो अदर सिटी इन इंडिया. नो अदर सिटी इन इंडिया इज as big as big as मुंबई. मुंबई. येस मुलांनो, आजच्या तासिकेचा हा अतिशय महत्वाचा सारांश आहे आणि हेच प्रश्न तुम्हाला सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी येणार आहे. म्हणजे 11वी-12वीच्या नंतर जर तुमचं स्पर्धा परीक्षेतून काही करिअर करण्याचं टार्गेट असेल तर मुलांनो हे बेसिक तुमचं 7वी-8वीलाच व्यवस्थित कंप्लीट होणं नितांत गरजेचं आहे. हे दोन रूल जर तुम्हाला समजले तर कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह कसंही रूपांतर तुम्ही अगदी सहज करू शकता. हे लक्षात ठेवण्यासाठी आपण एक या ठिकाणी चार्ट तयार करूया. बघा आता थोडासा सराव आपण याच घटकाचा घेणार आहोत कारण हे अतिशय महत्वाचं आहे. लवकर शिकवताना लक्षात येत नाही, शिकवताना समजतं आणि प्रॅक्टिस करताना विसरतं. म्हणून थोडीशी अशी आपण रिपिटेशन करूया. बघा काय करायचंय, हे 3 शब्द लक्षात ठेवायचे. बघा लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी छोटीशी एक ट्रिक सांगतो मी. बघा OMV हे लक्षात ठेवा. OMV बघा वन ऑफ द असेल, वन ऑफ द सुपरलेटिव्ह मध्ये असेल तर मला कंपॅरेटिव्ह मध्ये तुलना करताना मोस्ट ऑदर घ्यायचे आणि पॉझिटिव्ह मध्ये मला व्हेरी फ्यू घ्यायचे. आणि त्याच्यानंतर जर इथं द आणि EST म्हणजे कॉमन अशा प्रकारचा फॉर्मॅट जर सुपरलेटिव्हचा असेल तर मला इथं दॅन एनी ऑदर घ्यायचे आणि कंपॅरेटिव्ह दॅन एनी ऑदर असेल तर इथं नो ऑदर घ्यायचे. म्हणजे मी अगदी सहज तुलना करू शकतो. बघा एक एक्झाम्पल आपण याचं सोडूया. अहिल्यानगर इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे शहर आहेत, अनेक वचनी शब्द आहे, त्या सगळ्या शहरांमध्ये अहिल्यानगर हे बिगेस्ट आहे. म्हणजे वन ऑफ द बिगेस्ट, फक्त द बिगेस्ट नाही बरं का. द बिगेस्ट असतं तर आपण एनी ऑदर म्हटलो असतो आणि मग पिढीमध्ये आपण नो ऑदर म्हटलो असतो. पण एकमेव आहे म्हणजे त्याच्यासारखं दुसरं नाहीये. म्हणजे वन ऑफ द जर पॉझिटिव्ह सुपरलेटिव्ह मध्ये आलेला असेल तर त्याची मला कंपॅरेटिव्ह करताना काय करायचंय, मोस्ट ऑदर घ्यायचंय. बघा वाक्य जमतंय का तुम्हाला? तयार करा बरं वाक्य सगळ्यांनी कंपॅरेटिव्ह डिग्रीचं. पटकन पटकन तयार करा. कोणाचं बरोबर येते बघूया. मी तुमच्यासाठी वाक्य इथं लिहितो, तुम्ही मनातल्या मनात वहीमध्ये व्यवस्थित तयार करून वाक्य लिहा. अहिल्यानगर इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन महाराष्ट्र. याचा अर्थ असा होईल आपल्याला कंपॅरेटिव्ह करताना अहिल्यानगर इज आता काय होईल बिगर. अहिल्यानगर इज बिगर दॅन. आता पुढे काय घ्यायचंय मला, मोस्ट ऑदर सिटीज. मोस्ट ऑदर सिटीज म्हणजे बऱ्याच आहेत ना, म्हणून सिटीज इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातल्या इतर मोठ्या शहरांपैकी अहिल्यानगर, इतर शहरांपेक्षा अहिल्यानगर हे मोठं आहे. त्यापेक्षा इतर कोणत्याही मोठ्या शहरापेक्षा अहिल्यानगर हे शहर मोठं आहे असा उल्लेख या ठिकाणी होतो. इन महाराष्ट्र. यस अशा प्रकारे मुलांनो आपण याचं रूपांतर करू शकतो कंपॅरेटिव्ह मध्ये. चला आता आपण बनवूया याच वाक्याची पॉझिटिव्ह डिग्री. चला जर सुपरलेटिव्ह मध्ये वन ऑफ द असेल तर कंपॅरेटिव्ह मध्ये मोस्ट ऑदर घेऊन आपण त्याची तुलना करू शकतो. आणि जर आपल्याला मोस्ट ऑदर कंपॅरेटिव्ह मध्ये असेल तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्री करताना घ्यायचंय व्हेरी फ्यू. चला पॉझिटिव्ह डिग्री पटकन बनवा याची. पॉझिटिव्ह डिग्री काय होते बघा. पॉझिटिव्ह डिग्री याची सुरुवात होणार आहे व्हेरी फ्यूने. नेहमी लक्षात ठेवायचं जर व्हेरी फ्यूने पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात होत असेल तर आपल्याला लक्षात ठेवायचे सुपरलेटिव्ह मध्ये वन ऑफ द येणार आहे आणि कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये मोस्ट ऑदर येणार आहे. हे सर्वांनी पाठ करा. OMV आणि इथं टी नो किंवा द ईस्ट दॅन एनी ऑदर नो ऑदर हे लक्षात राहतं मुलांच्या बरंचसं. एनी ऑदर असेल तर नो ऑदर घ्यायचं, इथं नो ऑदर असेल तर इथं द EST करून सुपरलेटिव्ह करून टाकायचं. चला व्हेरी फ्यू सिटीज नेहमी लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही सुरुवात व्हेरी फ्यूने करणार आहात
त्यावेळेस त्या नाऊनला इयस लागतो किंवा यस लागतो. त्याचं कारण काय असतं, तो प्लुरल फॉर्म आहे. मी जर असं म्हणलो व्हेरी फ्यू सिटी, चुकलं. ग्रॅमॅटिकली हे सुद्धा आपलं चुकू शकतं. व्हेरी फ्यू सिटीज इन, कुठे, महाराष्ट्रा. व्हेरी फ्यू सिटीज इन महाराष्ट्रा, महाराष्ट्रा. बरं, काय म्हटलंय, इज, व्हेरी फ्यू सिटीज इन महाराष्ट्र इज ॲज बिग ॲज, ॲज बिग ॲज, आता काय होईल, अहिल्यानगर. बघा, अहिल्यानगर. मित्रांनो, हा अतिशय महत्वाचा घटक आहे. हाऊ टू चूज द ऑप्शन, करेक्ट ऑप्शन ऑफ चेंज ऑफ डिग्री, म्हणजे सुपरलेटिव्हचं कम्पेरेटिव्ह, कम्पेरेटिव्हचं पॉझिटिव्ह, हे जे रूपांतरण आहे याचे उत्तर कसे शोधायचे हे तुम्ही लक्षात घ्या. हा प्रश्न तुमच्या सरावासाठी आणि स्वाध्यायासाठी देणार आहे. महाराष्ट्र इज द लार्जेस्ट स्टेट इन इंडिया, या प्रश्नाचं पॉझिटिव्ह आणि कम्पेरेटिव्ह डिग्रीमध्ये मला तुम्ही रूपांतर करून दाखवायचंय. अतिशय महत्वाचा सराव आहे, स्वाध्याय आहे. सर्वांनी या वाक्याचं लगेच पॉझिटिव्ह आणि कम्पेरेटिव्ह डिग्रीमध्ये क्लास संपल्यानंतर रूपांतर करून मला दाखवायचं आहे. मुलांनो, अतिशय महत्वाचे असे अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत. वेळेची मर्यादा आहे, पण आपल्याला अतिशय एक महत्वाचा भाग बघायचा आहे. 7वीला कदाचित कधी असं होऊ शकतं 8वी प्रमाणे की 2 करेक्ट ऑप्शन चॉईस करा. बघा हा प्रश्न, बघा एवढा प्रश्न समजून घ्या. या प्रश्नामध्ये काय म्हटलंय तुम्हाला, अशा प्रकारचे PYQs होते, म्हणजे प्रिव्हियस इयरला असे क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. फ्रॉम द सेंटेन्स ऑफ सुपरलेटिव्ह डिग्री चूज द करेक्ट ऑप्शन, द मोस्ट प्रिसियस गोल्ड मेटल इज फाउंड इन इंडिया. आता हा सरळ सरळ प्रश्न आहे. फक्त काय म्हटलं याच्यामध्ये, तुम्हाला करेक्ट ऑप्शन शोधायचा आहे, सुपरलेटिव्हचा शोधायचा आहे. काय होतं, मुलं फक्त करेक्ट ऑप्शन हा हे वाक्य वाचतात, तिथं डिग्री कोणती विचारली ते वाचतच नाही. मग याच्यामध्ये 2-3 डिग्र्या बरोबर असतात, मग उत्तर निवडताना गोंधळ होऊ शकतो. म्हणून लक्षात घ्या, कोणती विचारली, सुपरलेटिव्ह. गोल्ड इज नॉट द मोस्ट प्रिसियस मेटल नाही होणार. गोल्ड इज द मोस्ट प्रिसियस दॅन एनी अदर, ही आहे कम्पेरेटिव्ह डिग्री. नो अदर गोल्ड इज मोस्ट प्रिसियस मेटल नाही होणार. गोल्ड इज द मोस्ट प्रिसियस मेटल फाउंड इन इंडिया, दॅट इज करेक्ट आन्सर. अजून एक महत्वाचा भाग आहे मुलांनो, आता मी तुम्हाला बोललो काही प्रश्न हे तुम्हाला 2 करेक्ट ऑप्शन निवडा अशा स्वरूपाचे सुद्धा असतात. त्या प्रश्नाकडे आपण आता वळूया. बघा, खालील पर्यायातले 2 करेक्ट ऑप्शन निवडा. आता हा प्रश्न सगळ्यांनी समजून घ्या. फक्त 1 मिनिटामध्ये आपण हा प्रश्न बघूया. चूज करेक्ट डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. पण कशा, 2 करेक्ट. हे अतिशय महत्वाचं आहे मुलांनो. आजच्या क्लास मधला हा एक मुद्दा सर्वांनी काळजीपूर्वक बघा. काय असतं, इथं बरेचसे हुशार मुलं चुकलेले आहेत. चूज 2 करेक्ट म्हटलंय, पण हे आपण 2 वाचतच नाही, आपण फक्त करेक्ट 1 ऑप्शन निवडतो. अशा वेळेस आपल्याला मार्क मिळत नाही. म्हणून आता बघा, इथं 2 करेक्ट शोधायचे मला. कोणतीही डिग्री असू द्या, फक्त करेक्ट ऑप्शन असेल. एलिफंट इज बिगर दॅन एनी अदर एनिमल इन द फॉरेस्ट. नो अदर एनिमल इन द फॉरेस्ट इज ॲज बिग ॲज एलिफंट. Elephant is not less bigger than any other animal in the forest. This is wrong one. Elephant is as big as any other animal. Any other म्हटलं तर इथं कंपॅरिझन असतं, इथं as नसलं पाहिजे. हे दोन्ही ऑप्शन चुकलेत. म्हणजे मुलांना 1 and 2 हे दोन्ही जर ऑप्शन तुम्ही गोल केलेले असतील तर तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. बघा, सरावासाठी तुम्हाला अजून एक प्रश्न देणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन करेक्ट शोधायचे. चला, याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. रेकॉर्डेड क्लास आपला नसतो, लाईव्ह संपलं की लगेच सगळं बंद होतं. स्क्रीनशॉट घ्या आणि या 2 प्रश्नांचा व्यवस्थित सराव करा. करेक्ट 2 ऑप्शन तुम्हाला याच्यामधून शोधायचे आहेत. पहिला प्रश्न आहे, रिया इज, आता 2 करेक्ट ऑप्शन शोधा. रिया इज ॲज टॉल ॲज एव्हरी गर्ल इन द क्लास. रिया इज टॉलर दॅन एनी अदर गर्ल इन द क्लास. नो अदर गर्ल इन द क्लास इज ॲज टॉल ॲज रिया. रिया इज टॉलर दॅन ऑल गर्ल्स. दिस इज रॉंग वन. बघा, चुकीचे वाक्य शोधण्यासाठी आपल्याला नियम माहित असणं अतिशय गरजेचं आहे. दिस इज रॉंग सेंटेन्स. रिया इज ॲज टॉल ॲज एव्हरी गर्ल इन द क्लास, ही कंपॅरिझन चुकलेली आहे. पॉझिटिव्ह मध्ये कंपॅरिझन नसतेच. आणि दुसरी गोष्ट, ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीशी असते. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला रिया इज ॲज टॉल ॲज हे सेंटेन्स चुकलेलं आहे. म्हणजे इथं 2 ऑप्शन आपले 2, B आणि C हे करेक्ट आहेत. हा तुम्हाला सरावासाठी प्रश्न दिलेला आहे. बॉयज अँड गर्ल्स, आपण इंग्लिशच्या, ग्रामरच्या या 3ही तासिकेमध्ये जे काही घटक पाहिलेत त्याचा तुम्ही चांगला सराव करा. पुन्हा पुन्हा त्यातले वेगळ्या वेगळ्या पुस्तकातले प्रश्न सोडून पहा. काही अडचणी असतील तर आपल्या आदरणीय गुरुजनांना विचारा, पण याच्याबद्दल कुठलीही शंका ठेवू नका. केवळ शिक्षकांनी शिकवलं आणि तुम्ही फक्त ऐकलं तर काहीच उपयोग होणार नाही. तुम्हाला स्वतः त्याचा सराव करावा लागणार आहे. लक्षात घ्या, प्रॅक्टिस इज
परफेक्ट, म्हणजे प्रॅक्टिस ही अतिशय महत्वाची. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणून सगळ्यांनी सराव करायचा आहे, वेगवेगळे प्रश्न सोडवायचे आहेत. मिशन आरंभ जिल्हा परिषद अहिल्यानगर या उपक्रमाअंतर्गत अतिशय दर्जेदार अशा तासिका अनेक शिक्षक तुमच्यासाठी खास या ठिकाणाहून घेत आहेत. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, त्याचा चांगला सराव करावा. जर आपल्या महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याची गुणवत्ता वाढवायची असेल तर केवळ शिक्षकांचं शिकवणंच महत्वाचं नाहीये, तर तुमचं अभ्यास करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मित्रांनो, शेवगाव तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या माध्यमातून शेवगाव तालुक्यातून आतापर्यंतच्या 1 तारखेपासून जुलै महिन्याच्या ज्या ज्या तासिका झाल्यात अतिशय उत्तम मार्गदर्शन झालेलं आहे. विशेष करून नोडल अधिकारी मिशन आरंभ तालुका शेवगाव सन्माननीय गट विस्तार अधिकारी आदरणीय श्री डॉक्टर शंकर गाडेकर साहेब, आणि विशेष म्हणजे या सर्व लाईव्ह प्रक्षेपणासाठी ज्यांचं विशेष सहकार्य मिळतंय असे आमचे तज्ज्ञ मार्गदर्शक आदरणीय सुरेशजी मुरकुटे सर, सर्व तंत्रस्नेही टीम आणि सर्व गुरुजन यांच्या सहकार्याने तुमच्यापर्यंत हे घटक घेऊन आम्हाला पोहोचता आलं. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. सर्वांनी असाच अभ्यास करा. चांगला रिझल्ट आपल्याला 7वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतिम परीक्षेमध्ये दाखवायचाच आहे. त्यासाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा. 1 मिनिटामध्ये जर कोणाचा काही डाऊट असेल तर आपण विचारू शकता. येस थँक्यू.